हरी ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर भगवान माऊली रामकृष्ण हरी। स्वागत आहे तुमचं सुकीर्तजी यूट्यूब चॅनलवरती। आणि महाराष्ट्र फूड टूर यावेळेस आपल्याला घेऊन आलेली आहे विठुरायाच्या पंढरीत। तर पंढरपूरमध्ये दर्शनाला आलात तर नाश्ता कुठे करायचा, चविष्ट म्हणजे जेवायचं कुठे, पेंडपालाची भाजी खायला फक्त पंढरपूरला यावं, प्रसाद कुठे घ्यायचा, फ्रेश एकदम की छान चव आहे, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत। आणि आपले जे स्पॉट आहेत ते एकदम अस्सल स्पॉट आहेत। त्याचं कारण असं आहे की कॅमेराच्या मागे जो उभा आहे प्रथमेश, तो पंढरपूरचा असल्यामुळे अशी ठिकाणं आम्ही दाखवणार आहोत जी फक्त पंढरपुरातच तुम्हाला खायला मिळतील। पण एक घास खाल्ल्यावर जे काय मला उत्साह असा माझ्या आलेला आहे आणि इतकं छान वाटतंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आधी विठोबा मग पोटोबा, त्यामुळे आधी दर्शन घेऊयात आणि मग खाण्याला सुरुवात करूया। तर आपण आता आलो आहोत स्पेशल गोल्डन टी। हे 100 वर्ष जुनं हॉटेल आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा मी पंढरपुरात आलो होतो तेव्हा अगदी योगायोगाने मला हे सापडलं। मी चालत चालत आलो, आत आल्यावर कळलं की 100 वर्ष जुनं आहे आणि इथली पुरी भाजी खाल्ली होती आणि जी काय पुरी भाजी होती त्यामुळे आपला पहिलाच स्पॉट पुरी भाजी आणि चहाचा आहे। आणि आत आल्यावरच तुम्हाला कळतं, तरी आता रंगवलंय ते, मागच्या वेळी रंगवलेलं पण नव्हतं। शे जुने बाक आहेत आणि आतमध्ये ना म्हणजे हॉटेलमध्ये चहाची टपरी आहे, प्रॉपर टपरी आहे ती, ज्यावरती चहा सतत उकळत असतो। छान आहे स्पॉट एकदम। उपमा पोहे बाकी पण गोष्टी मिळतात, पण स्पेशल म्हणजे प्रसिद्ध पंढरपूरकर खातात इथे पुरी भाजी आणि चहा। आपल्याकडे स्पेशल पुरी भाजी पण आहे ना, अर्धा तास लागेल का? शिराळकर पोहे आणि इडली असं 4 आयटम तयार आहे। 2 चहा द्या, पुरी भाजीच खायला येतो। किती वेळाने तयार होईल? अर्धा तासाने। त्यामुळे आता आपण फक्त गोल्डन टी मारूयात, म्हणजे चहा मारूयात आणि नंतर जरा वेळाने परत पुरी भाजी खायला येऊयात। आयकॉनिक कप आहेत, म्हणजे थेट मला ना माझ्या आजोळचीच आठवण आली, कारण आजीकडे ना असे 8 प्रकारचे 8 कप होते, प्रत्येकाला वेगळा कप असायचा तिकडे। तसं आहे हा एकदम। खरंच गोल्डन आहे एकदम, चव खटाखट आहे एकदम। अजिबात जास्त गोड नाही, मला वाटलं पंढरपूरला म्हणल्यावर जास्त गोड असेल, गोड अजिबात नाही। आणि मला असं वाटतं आला बेस्ट आला मारलेलं आहे। कुठल्या पहिला चहा आहे, जो काय उत्साह आलेला आहे, लई भारी चहा आहे, मस्त आहे। हो का, नमस्कार। अच्छा 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 अच्छा, अरे वा वा। तर पुरी भाजी व्हायला अजून अर्धा तास लागणार आहे, तोपर्यंत आपण पुढच्या स्पॉटला जाऊया, तो अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। चला। तर आत्ता आपण आलोय रेणुका भोजनालय, जे अगदी मंदिराच्या जवळ आहे। इथे बरेच पदार्थ मिळतात, पण मला पंढरपूरकरांनी असं स्पष्टपणे सांगितलं की तिथे जाऊन इडली आणि चटणी खायची। इडली सांबार मिळतं पण नाही, इडली चटणी मागवायची। तर बाकी काही मागवण्यापेक्षा आपण इडली चटणी मागवूया। इडली चटणी आहे का आपल्याकडे? इडली चटणी फेमस आहे ना आपल्याकडे? इडली वडा इडली, फक्त इडली चटणी द्या, एकच द्या, 1 प्लेट। तर रेणुका भोजनालय व इडली गृह, तर इडली गृह का नाव आहे मला कळालं, आणि इडली चटणी म्हणजे मला वाटलं की चटणी फक्त सोबत येईल, तर त्यांनी सांबारासारखी डायरेक्ट चटणीत बुडवूनच इडली दिली आहे। मी हे बघून सांगतो की फार भारी आहे। याचं कारण असं आहे की जी काही फोडणी दिलेली आहे चटणीला ती जबरदस्त आहे, पण फार बडबड करण्यापेक्षा आधी खावं।
आयुष्यभर थँक्यू पंढरपूरकर. म्हणजे ज्या व्यक्तींनी मला सांगितलं, रेकमेंड केलंय रेणुकात जाऊन इडली चटणी खा, सांबार नाही, खूप धन्यवाद. तुमचं नाव मी विसरलो, मला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा की कोणी मला ही कमेंट केली होती. अरे काय चटणी आहे ही, नाही म्हणजे इडली सुद्धा अप्रतिम आहे, म्हणजे अजिबात कच्ची नाही. आणि ही रवा इडली आहे, आरामात तुटती आहे, विरघळती आहे ती तोंडामध्ये. आणि चटणी, इतक्या ठिकाणी चटण्या खाल्ल्यात पण अशी चटणीच कुठे खाल्लेली नाहीये. खोबरं सुद्धा आहे, शेंगदाणा आहे आणि गोडसर चव आहे त्याची. आणि किंचित अगदी स्लाइट कडवटपणा, आफ्टर इफेक्ट असा थोडासा आहे. चविष्ट म्हणजे टॉप क्लास. म्हणजे पंढरपूर एका घासात वसूल झालेलं आहे. म्हणजे खरं तर दर्शन झाल्यावरतीच वसूल झालं होतं, पण काय चव आहे याची. आम्ही कमेंट अगदी लक्षपूर्वक वाचत असतो आणि तुमच्या रेकमेंडेशन नुसार येत पण असतो. आणि असं मला स्पेसिफिक सांगत जा की तिकडे जाऊन हे खा. तर काय नाही का, लोक नुसते सल्ले देतात, तिकडे गेला तू काहीच कव्हर नाही केलं. स्पेसिफिक रेकमेंडेशन आणि जबरदस्त रेकमेंडेशन. मी जिथे जिथे साऊथला जाऊन अस्सल इडली खाल्ली आहे, सांबार, तेही मी विसरून गेलो. आणि ही खऱ्या अर्थाने इडली जरी असली तरी चटणीमुळे पूर्णपणे मराठमोळी चव इडलीला पण त्यांनी केलेली असं मला वाटतंय. बरं, सांबार चव घ्यायची पण माझी इच्छा नाही, इतकी छान चटणी आहे. पण आता दिलंय तर त्या सांबाराचा मान राखायला पाहिजे. सांबार ओके, मेन इथली चटणी. आणि मला असं वाटतं की ही उडीद वड्यासोबत सुद्धा अप्रतिम लागेल. उडीद वडा काय, गरम गरम भात घेऊन चटणी जरी कालवली ना तरी जबरदस्त लागेल. पिऊ शकता, चटणी पिऊ शकता, इतकी सुरेख. पंढरपूरला आलात तर रेणुकातली इडली चटणी नक्की खा. 100 नाही 1000% रेकमेंड करीत. आता गोल्डन टी मध्ये आपली पुरी भाजी तयार असेल, आता पुरी भाजी मारूया. तर फायनली गोल्डन टीची पुरी भाजी आलेली आहे आणि पुरी भाजी थाळीच आहे डायरेक्ट. उसळ आहे, याच्यामध्ये बटाटा, मटार आणि कांदा आहे. प्रॉपर रस्सा भाजी असते तशी आहे. जोरदार तेलाचा तवंग सुद्धा त्याच्यावरती आहे. त्यांनी अशी नुसती ड्राय मटकी दिली, मग ती बहुतेक या रश्श्यात घालणं अपेक्षित असावं. थोडासा मिसळ टाईप त्याला फील येईल असं मला वाटतंय. पुऱ्या आहेत, पुऱ्या थोड्या पांढऱ्या दिसतात. मागच्या वेळेस छान अशा ब्राऊन असा त्याचा कलर होता, तर एकदम पांढरा. ऑफकोर्स पुऱ्या मैद्याच्याच असणार असं मला वाटतंय. खाऊन बघूयात आपण कशा आहेत. आणि कढी आहे, बाय द वे इथे कढी मिळते आणि ती कढी जी आहे ती थंडगार आहे. भाजी एकदम झणझणीत आणि मध्येच जर असं वाटलं तरी माइल्ड काहीतरी शांत करणारं काहीतरी पाहिजे तर कढी आहे. आणि पापड सुद्धा आहे. क्या बात आहे. तर पुरी गरम आहे तोपर्यंत आपण खाऊया. समाव तोडताना मला पुरी इतकी छान नाही वाटत आहे, कारण खूप जाड वाटते. खाऊन बघूयात. खुसखुशीत नाही वाटत आहे. मागच्या वेळेसचा माझा अनुभव वेगळा होता. भाजी एकदम झणझणीत, म्हणजे आपला मिसळचा कसा रस्सा असतो ना तशी चव आहे त्याला. आणि तेलाच्या तवंगामुळे लय भारी वाटतंय. सकाळी सकाळी एकदा रस्सा भाजी एकदम झणझणीत आहे. आणि मटकी माइल्ड आहे. मटकी पण सुरेख आहे. गावरान मटकी असते ना, मिरची टाकून कांदा टाकून तशी आहे, ड्राय. भाकरीसोबत पण खूप छान जाते ही. म्हणजे कढी बघूया. एकदम गार आणि कढी गोडसर आहे आणि थोडी दाट आहे. मी म्हणलं तसं की झणझणीत करताना मध्ये कढी खूप छान वाटते. ओव्हरऑल छान, फक्त पुऱ्याने थोडी निराशा केली. खरं सांगायचं तर मागच्या वेळेस मला खूप जास्त आवडली होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो, पुरी भाजी इतकी ग्रेट नाही वाटत आहे. कारण परत की जरी भाजी उत्तम असली तरी थोडी पाव नाही ना. पुरी जितकी खुसखुशीत आणि छान तितकी जास्त मजा येते खायला, तशी काही पुरी नाही आहे. त्यामुळे मी संपूर्णपणे रिकमेंड नाही करणार तुम्हाला. पण कधी तुम्ही आलात, जुनं हॉटेल आहे, वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर येऊ शकता. पण पुरी भाजी इतकीशी ग्रेट नाही आहे. तिखट खाऊन झालंय, आता काहीतरी गोड खाऊया. नमस्कार. पंढरपूर मधले आम्ही स्पॉट कव्हर करतोय खाण्याचे. सुकीर्तजी, राईट. अरे वा वा. तर देशपांडे वेडे हे खूप लोकांनी मला सांगितलं पंढरपूर म्हणल्यावरती. तर काय आपल्याकडे कुठले प्रसिद्ध आहे आणि प्रसादासाठी लोक कुठले घेतात? केशर पेढा आहे, त्यानंतर हा मलाई पेढा आहे, बरं, कंद पेढा आहे. अरे वा. केशर पेढा सॅम्पल दाखवा. मग मला केशर एक द्या. हा
एक द्या आणि गुलकंद पण एक एक नेमकं काल एकादशी झाली त्यामुळे थोडा माल थोडा संपला आमचा. नाही, ठीक आहे, ठीक आहे. पण ठीक आहे, वरच्यावर हे घेतो. पण ओके. आणि तरी सगळ्यात आपला आधीपासून कुठला बनतोय आपल्याकडे? केशर आपल्याकडे प्रसादासाठी जास्त जातो म्हणजे. तर पंढरपूरला तुम्ही आलात आणि देशपांडेंचे पेढे घेतले नाही असं होणारच नाही. मला खूप लोकांनी रेकमेंड केलं की देशपांडेंकडे पेढे घे म्हणून. बऱ्याच वेळा प्रसादाला सुद्धा हाच पेढा जातो. तर हा आहे केशराचा पेढा. आपण खाऊन बघूया. हा जास्ती घेतला जातो असं ते म्हणतायत. वा, ताजा आहे का एकदम? फ्रेश एकदम. की छान चव आहे. मला खाऊन बघतो. हा मस्त आहे खूपच. मुळात मला असं वाटतं ताजेपणा जो आहे त्याचा तो फार छान आहे. हे गेल्या 100 वर्षापासून आपलं दुकान आहे आणि आपली तिसरी पिढी सध्या इथे काम करत आहे. बाय द वे माझा गुलकंद पेढा राहिलाय तो पुन्हा दे. वा, हाही छान. म्हणजे मला वाटलं जनरली असं खूप मला वाटलं इसेन्सवाला असतो बऱ्याच वेळा गुलकंदाचा. तर प्रॉपर तुम्हाला गुलकंद चावल्यासारखा वाटतंय. आपण जे हे मटेरियल वापरतो ते प्युअर आहे. प्युअर केशर, प्युअर इलायची आणि जो खवा आहे तो गेली कित्येक वर्षापासून आमचे जे ठराविक व्यापारी आहेत त्यांच्याकडून आम्ही घेतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. कुठे तुम्ही टेस्ट करू शकता. हा म्हणून आलात पंढरपूरला म्हणजे जसं दर्शन कसं मस्ट आहे तसं त्यांच्याकडे पेढे घेणं हे मस्ट आहे. वा, देशपांडेचा पेढा उत्तम होता. म्हणजे गुलकंद जनरली इसेन्सवाला असतो पण हा खूप चांगला पेढा होता. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पेढ्याचा खूप जबरदस्त कल्चर आहे. म्हणजे आपण संभाजीनगरला खाल्ला होता. इस्लामपूरची एक खासियत होती अण्णा बुड्ढ्यांचा पेढा. नाशिकला खाल्ला होता. प्रत्येक ठिकाणी ना एक विशेष पेढा मिळतो. जसा देशपांडे पेढा हा पंढरपूरचा स्पेशल आहे. बेस्ट होता. चला पुढचा स्पॉट. कम्प्लिटली एलिझाबेथ एकादशीचं लोकेशन वाटतंय. तर आपण आलो आहोत शिवाजी चौकातल्या गुरुकृपा डेअरीमध्ये. पंढरपूरपासून साधारण 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती मंगळवेढा नावाचा गाव आहे आणि मंगळवेढ्याची बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे जाणं शक्य नाही आणि त्यांचीच ही ब्रँच इकडे त्यांनी चालू केली आहे. मंगळवेढ्याच्या बासुंदीची खासियत म्हणजे त्या बासुंदीमध्ये अजिबात साखर घालत नाहीत आणि तरी ती गोड लागते. त्यांना विचारलं तर ते म्हणले नाही की बिना साखरेची बासुंदी आम्ही आमच्या घरीच ठेवतो. बहुतेक त्यांना फक्त एकट्यालाच हेल्दी राहायचं आहे, बाकीच्यांनी नाही राहिलं तरी चालेल. असो, तर आपण ही साखरेची बासुंदी आहे मंगळवेढ्याची प्रसिद्ध. खाऊन बघूयात. चवीला खूप छान आहे. त्याचं टेक्स्चर जरा वेगळं आहे. म्हणजे श्रीखंडाचं असं थोडंसं चिकट चिकट असं टेक्स्चर असतं ना, तसं जनरली बासुंदीचं थोडं रवाळ असं टेक्स्चर असतं. तसं नाही आहे. थोडं श्रीखंडासारखं टेक्स्चर आहे. छान लागतं पण जनरली अशा टेस्टची आपल्याला सवय नसते. लोणी खाल्लं की कसं असं ते तुपकट आपलं तोंड होतं तसं थोडं टेक्स्चर आहे. चवीला छान आहे. मी म्हणून वेगळं आहे. अशा पद्धतीची बासुंदी मी खाल्लेली नव्हती कधी. ओव्हरऑल वेगळ्या चवीची म्हणून ट्राय करायला हरकत नाही. समहाव मला टिपिकल जी वाडीची पारंपरिक बासुंदी कशी असते तशी खायला जास्त आवडते. पण आता ज्यांना असं टेक्स्चर आवडेल ते लोक ट्राय करू शकतात नक्कीच. तर मंगळवेढ्याला यांची प्रॉपर भट्टी आहे आणि तिथे बिना साखरेची बासुंदी मिळते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. कारण ती टिकत नाही म्हणून ते इथे ठेवत नाही असं ते मला म्हणले. आता बासुंदीमुळे डोळे मिटायला लागलेले आहेत त्यामुळे थोडी वामकुक्षी घेऊन आपण दुपारी जेवणाच्या स्पॉटला जाणार आहोत आणि अशी भाजी खाणार आहोत जी फक्त पंढरपुरामध्येच मिळते. येस, तर असा पदार्थ की जो फक्त पंढरपूरला मिळतो आणि सोलापूरलाही काही ठिकाणी मिळतो. तर ही आहे पेंडपाल्याची भाजी. म्हणजे नाव पेंडपाला आहे पण याच्यामध्ये पाला काही नाही आहे, फक्त डाळी आहेत. ही फक्त पंढरपूरमध्ये मिळते. पंढरपूरमध्ये पातळ मिळते. सोलापूर साईडला ती प्रॉपर भाजी अशी मिळते, डाळ घालून प्रॉपर तसा पाला असतो. इथे ही पातळ मिळते आणि ही भाकरी किंवा चपातीसोबत चुरडून ही खातात. बघूयात, प्लेट आल्या की लगेच खाऊयात. तोपर्यंत आपण चपातीत चुरडूयात. ॲक्च्युली भाकरीसोबत ही खातात, चपातीसोबत सुद्धा खातात. पण त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे चपातीच आहे आत्ता अवेलेबल. चपाती पण नुकत्याच एकदम ताज्या केल्यात, एकदम गरम गरम लागते हाताला. तर आयुष्यात पहिल्यांदा खातोय पेंडपाला. क्या बात आहे. मसाले तुमचे घरचे आहेत का? फारच भारी चव आहे मसाल्यांची, अप्रतिम. मग सांगू का, दाल बाटी चुरमा खातात ना, त्याची जी दाल असते त्यात पण मिश्र डाळी असतात. तरी तो राजस्थानी त्यामुळे त्याला थोडी गोडसर चव असते. पण ही अस्सल याला
आपली मराठी चव आहे, ते मसाले आहेत, त्याच्यापेक्षाही वरचा दर्जा लागत आहे. हे पंढरपूरमधील उत्पाद समाजाने सुरुवात केलेला प्रकार आहे. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून त्याला चिंच, गूळ, तिळकूट, शेंगदाणा कूट, खोबरा कीस, खोबरा पावडर, सर्वात प्रथम मेथीची फोडणी दिल्यानंतर सर्व मसाले घातल्यानंतर चिंच गुळचा जो स्मेल आल्यानंतर तो पेंडपरा होतो. एवढ्या डाळी जेव्हा असतात तेव्हा त्या पचायला जड असतात आणि त्या पचाव्यात चपातीसोबत, म्हणून ते त्याच्यावरती तूप घालतात. हा हा हा, म्हणजे मला इतकं भारी वाटतं ना. जास्त तिखट नाही, स्पायसी नाही, ऑइली नाही आणि खाण्यास म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंतला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून कन्सेप्ट चालू केल्यापासून हा खूप आवडला. काय म्हणावं ना, म्हणजे आयुष्यात मी एकदाही खाल्लेला नाही पेंडपाला, आपल्यापर्यंत पोहोचलेला पण नाही. मला असं वाटतं की ही भाजी संपूर्ण महाराष्ट्रात पोचायला पाहिजे. एका घासात वसूल पंढरपूर. म्हणजे दर्शनाला तर याच, पण दर्शनाबरोबर पेंडपाल्याची भाजी खायला फक्त पंढरपूरला यावं. इतकी छान चव आहे त्याची. म्हणजे सांगू का, मला वाटलं होतं की भाकरीसोबत जास्त कॉम्प्लिमेंट करेल, पण चपातीसोबत जास्त चांगलं जाते. कारण चपाती मऊ असते ना, छान अशी विरघळते तोंडामध्ये ती चव. आरामात 4 चपात्या संपवीन मी. पण आपल्याला अजून पुढच्या स्पॉटला जायचं आहे आणि तीही खासियत आहे जी फक्त पंढरपूरलाच मिळते. त्यामुळे आत्ताच मला पोटभर खाता नाही येणार, जास्त वाईट वाटतं याचं. थोडी पोटात जागा ठेवावी लागणार आहे मला. खऱ्या अर्थाने पंढरपुरी मेजवानी झालेली आहे. आणि भारी गोष्ट म्हणजे मला अजून एक समजली की याच्यामध्ये कांदा लसूण नसतो, त्यामुळे चातुर्मास किंवा सणासमारंभाला सुद्धा पेंडपाल्याची भाजी चालते. तर पेंडपाला झालेला आहे. आता अजून एक डेलिकेसी आहे पंढरपूरची, चिवडा आहे का आपला पंढरपुरी चिवडा. टेस्टला मिळेल का मला प्लेटमध्ये? चुरमुऱ्याचाच असतो का हा? बरं. तर खूप साऱ्या लोकांनी सांगितलं होतं मला कमेंटमध्ये की पंढरपूरला गेलात तर आदमीला चिवडा नक्की खा. तर म्हणून म्हणलं की ट्राय करावा. तर बघितलं तर हा चुरमुऱ्याचाच चिवडा आहे. मसाला चुरमुरे असतात ना तसाच भडंगसारखा. चुरमुऱ्याचा पॅटर्न वेगळा दिसतोय जरासा आणि शेंगदाणे भरपूर दिसतात. आपण खाऊन बघूयात. त्यांचं मेन जे आहे आउटलेट तिथेच आपण आलेलो आहोत. पत्ता खाली मी टेक्स्टमध्ये दिलेला असेल. ते बाकी पण पाणीपुरी, शेव बरेच प्रकार मिळतात, पण ओरिजिनल जो आहे तो त्यांचा चिवडा आहे. जो आपण भडंग खातो सांगलीला तो कम्प्लिटली वेगळा असतो आणि हा चिवडा कम्प्लिटली वेगळा आहे. त्याचा मसालाच वेगळा आहे. म्हणजे काळा मसाला आहे वाटतं, असं थोडीशी काळ्या मसाल्याची चव येते याच्यामध्ये. आणि चुरमुरे कम्प्लिटली वेगळे आहेत, भेळेचे असं तसे नाही आहेत. सगळी गंमत मसाल्यांची, अप्रतिम मसाला. म्हणजे खाताना नाही जाणवत तुम्हाला, जेव्हा तुम्ही गिळता तेव्हा लगेच आफ्टर इफेक्ट त्याचा तिखट आहे, लगेच तुम्हाला जाणवते. पण परत अशीच चव तुम्हाला बाकी भडंगला येणार नाही. कम्प्लिटली यांचा मसाला लगेच कळते. कम्प्लिटली पंढरपुरी चव आहे. खूप जास्त ॲडिक्टिव्ह पण आहे. आता एवढं खाल्लं तरी एक घास खाल्ल्यावर परत खावं असं वाटतं. कम्प्लिटली ॲडिक्टिव्ह आहे. तेच थांबावं असं मला वाटतं. पुढचा स्पॉट आहे तर खास बाजार आमटी खाण्यासाठी आपण आलोय पंढरपूरपासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावर असणाऱ्या करकम या गावी. आणि थेट हायवेवरतीच महावीर नावाचं हॉटेल आहे. म्हणजे करकमची बाजार आमटी डायरेक्ट त्यांनी बोर्डवरतीच लिहिलेलं आहे. यांची ब्रांच पंढरपूरमध्ये सुद्धा आहे, पण ही पहिली ब्रांच आहे, त्यामुळे आपण इथे आलोय. तर चला ट्राय करूया पहिल्यांदा आयुष्यात बाजार आमटी. बाजार आमटी एक द्या. मग त्यासोबत काय घ्यायचं? भाकरी काय? त्याच्यासोबत काय भाकरी? बाजार आमटी सोबत काय घेतात? भाकरीच खातात. एक ज्वारीची भाकरी द्या आणि बाजार आमटी एकच प्लेट. तर पंढरपूरचा सिग्नेचर पदार्थ म्हणजे बाजार आमटी, जे बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं आणि याच्याबद्दल मी फक्त ऐकून होतो, पण आयुष्यात पहिल्यांदा बाजार आमटी खातोय. आणि तुरीच्या डाळीची बाजार आमटी बनवतात आणि त्याच्यामध्ये पंढरपुरी मसाले सुद्धा, तसं त्यांनी मला सांगितलंय. तर जो ह्याचा आपला अनुभव होता पेंडपाला भाजीचा, तो जबरदस्त होता. आता बघूया की बाजार आमटी कसा प्रकारे. ओव्हरऑल बघून मला असं वाटतं की झणझणीत प्रकार असावा, कारण पेंडपाला जो होता छान चविष्ट आणि सात्विक प्रकार होता. हा जरासा जाळ दिसतोय, तर आपण खाऊन बघूयात. भाकरी चुरून त्याच्यावर आपण टाकलेला आहे बाजार आमटी. आयुष्यपद सुरेख. म्हणजे मला एकदम पातोडी रस्सा किंवा मासवडी रस्सा असतो ना, तशी आठवण आली मला. पण परत कम्प्लिटली वेगळे मसाले, सगळी गंमत मसाल्यांची आहे आणि झणझणीत प्रकार आहे. म्हणजे तोंडात टाकल्यावरती पण तरी तिखट जाळ लागत नाहीये, म्हणजे खायला काही त्रास नाही होते. पण तोंडात खाल्ल्यावरती स्फोट व्हावा ना, ब्लास्ट व्हावा चवीचा, तसा होतोय. भाकरीसोबत लई भारी लागतोय.
पेंडपाला जर एकदम जळजळीत केला, एकदम जोरदार ठसकेबाज, तर कसं होईल. पण तरी सुद्धा तुरीच्या डाळीची चव आहे. हा मसालाच वेगळा आहे, म्हणजे जबरदस्त मसाला आहे. म्हणजे तुरीची डाळ ही मुळतः इतकी बिचारी सात्विक असते आणि तिला जे काय ग्लॅमरस केलेलं आहे बाजार आमटीने. बाय द वे, बाजार आमटीला बाजार आमटी हे नाव का पडलंय मला काही माहित नाही. तुम्हाला माहिती असेल मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की का नक्कीला बाजार आमटीच का म्हणतात, मला नक्की सांगा. सुरेख, मजा काय. म्हणजे मला वाटतं याची पण एक वेगळी किक असते मसाल्याची, आणि ती बसली. म्हणजे आता मी प्रवास करून आलो, दिवसभर आम्ही शूट करतोय, थोडंसं डाऊन झालो होतो, पण एक घास खाल्ल्यावर जे काय मला उत्साह असा माझ्यामध्ये आलेला आहे आणि इतकं छान वाटतंय. हा 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 हा. मी म्हणलं तिखट नाही, आता एक एक अवयव बोलायला लागलाय माझा, आतनं पण कळतंय किती छान बसायला येतो. आणि बाय द वे, असं एकदम हायवेवरती असतात ना ट्रकवाले वगैरे लय आवडतात, तशा पद्धतीची आहे. म्हणजे चतुर्थी आहे, वारी आहे, नॉनव्हेज नाही खायचंय, मटण खाऊ शकत नाही, त्यांना हा पर्याय असावा असं मला वाटतंय. पण तशीच चव आहे कम्प्लिटली. म्हणजे उर्मिलाच्या आजोळी किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावाकडे जर व्हेजिटेरियन काही असेल आणि झणझणीत आणि मस्त झाला असेल रस्ता एकदम, तर मटणावानी लागतोय असं म्हणतात. तसंच म्हणावं लागतंय. म्हणजे मी कधी मटण खाल्लेलं नाही, मटणावानी लागते म्हणजे छान आहे. व्हेजिटेरियन सुद्धा चविष्ट आहे म्हणजे मटणावानी लागतं असं म्हणतात. तशीच चव मला लागते असं मला वाटतं. हा, त्या बाजार आमटीने पार घामच काढला बरं का. तर पंढरपूरमध्ये बारसकर वडा नावाचा प्रसिद्ध वडा आहे, पण दुपारच्या वेळी गेल्यामुळे तो काय आम्हाला मिळाला नाही आणि पोटात पण आता जागा नाही. म्हणजे किती खाणार ना माणूस एका दिवसामध्ये. पण जे काय पदार्थ होते, म्हणजे बरेच पदार्थ मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले. खरं सांगायचं तर माझी तिसरी ट्रिप आहे पंढरपूरला. म्हणजे लहानपणी एकदा, मागच्या वर्षी आणि आत्ता. पण तरीसुद्धा पंढरपूर हे असं खूप जवळचं वाटतं, कारण आपण लहानपणापासून अभंगामध्ये असेल, कवितांमध्ये असेल, गाण्यांमध्ये असेल, इतके वेळा छान ते विठ्ठलाचं, पंढरपूरचं वर्णन ऐकतो की एक आपलेपणा वाटतो. या गावातनं फिरताना, हे जुने वाडे बघताना, पाट्या वाचताना, मंदिरं जुनी बघताना असं वाटतं की खूप वेळा इथे येऊन गेलोय, असं उगाच असं वाटतं. आणि मला असं वाटतं की हे मला एकट्याला वाटत नाही, तर प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल. प्रत्येक मराठी माणसाला पंढरपूर हे खूप जवळचं आहे. एकदा जरी आला नाही तरी पंढरपूर खूप जवळचं आहे असं मला वाटतं. आणि परत लहानपणीच्या आठवणी, म्हणजे एकादशीला पंढरीची वारी चित्रपट लागायचा दूरदर्शनवरती. म्हणजे ताटामध्ये उपवासाचे पदार्थ आणि सगळ्या कुटुंबासोबत तो चित्रपट परत बघायचा. म्हणजे इतके वेळा बघितला आहे तो. राजा गोसावी, अशोक सराफ, आणि असा वारीचा चित्रपट आहे. गाणी असतील, माझे माहेर पंढरी असेल भीमसेनजीचं, किशोरी वामणकरांचं अवघा रंग एकच झाला, नंतर अभिषेकींची गाणी आहेत, अभिर गुलाल उधळीत रंग. म्हणजे ती अजूनही कानात आहेत. आणि ती गाणी ऐकताना ना असं मी म्हणेन की भक्ती किंवा याच्या पलीकडे जाऊन ना एक वेगळ्या पद्धतीचा कम्फर्ट वाटतो. म्हणजे जो तुम्हाला आईच्या कुशीत जाणवतो ना, तर तसा एक वेगळाच कम्फर्ट जाणवतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की भक्तीपेक्षा वारकऱ्यांचं सुद्धा मी बघितलं किंवा जे आपण वाचत आलोय, ते प्रेम जास्त आहे भक्तीपेक्षा असं मला वाटतं. खूप जास्त प्रेमभाव आहे असं मला वाटतं. आणि खूप छान वाटतं की आपण मराठी आहोत. मी खूप कृतज्ञ आहे की अशी संस्कृती आपण जगू शकतोय, बघू शकतोय, अनुभवू शकतोय. आणि खूप आनंद मिळाला पंढरपूरमध्ये. चवींचा सुद्धा आनंद मिळाला, दर्शनाचा आनंद मिळाला आणि सगळ्याच गोष्टींचा आनंद मिळाला. तर असेच आपण नवीन स्पॉट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन छान ठिकाणं आपण घेऊन येणार आहोत दर बुधवारी. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. पुढच्या बुधवारी भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.